आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह, जनापासून मनापर्यंत, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। खाली है थोड़ा सा।
तुरुंगातच राहू दे, सांगू नको कोणाला, मला येत नाही. हिंदीतले प्रमाण आहे. पण महात्मा जे आलेले आहे नेहमीच येतात आमच्या कीर्तनाला वेळ मिळाल्यावर. एकदा सर्वांनी जागेवरून बसूनच टाळ्या वाजून स्वागत करू. साधू संत येती घरा आहे ना, तोच दिवाळी दसरा. वा धन्य दिवस आजी दर्शन संताचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. विठ्ठल भाऊसाहेब जमला आता. घर घर मागे टुक त्याची माय प्रसवली इथे आईला धन्यता. त्याचं कारण सिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे, विद्वान होण्यासाठी बापाचं पाहिजे, उदार होण्यासाठी वंशाचं पाहिजे, भाग्यवान होण्यासाठी स्वतःच पाहिजे. याच्या उलट उन्मत्त जन्माला आलं समजा मम्मीचं पाप आहे, मूर्ख जन्माला आलं तर पप्पाचं पाप आहे, कंजूस जन्माला आलं हे वंशाचं पाप आहे, आणि दरिद्री जन्माला आलं म्हणजे स्वतःच. उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, अदातुम वंशे दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. याच्या उलट सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, दातव्य वंशे पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. विठ्ठल हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद कसा जन्माला आला? अरे हे धाकटे चिरंजीव आहे. हिरण्यकश्यपूला 4 पोरं होती, लाद, अनुल्हाद, सल्हाद, सर्वात धाकटा प्रल्हाद. मग ते 3 प्रसिद्ध का नाही झाली? ते बापा मालच्या स्वरा त्यांना म्हणता आलं पाहिजे. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण
नारदाच्या आश्रमात नारायणाचं नामस्मरण, वास्तव्याला कयाधू, आणि तिच्या पोटात त्याच्या तारा एवढ्या घासतात की अग्नीच्या ठिणग्या पडतात खाली. जो पत्थर चोट खाके फूट गया वो कंकड़ बन गया, जो पत्थर चोट सह गया वो संकर बन गया. विठ्ठल वाढत चाललं बरं का, पण ते थोडस त्यागाचे घिसते है तार तब निकलती है मधुर तरंग. नंतर पूजा होते विण्याची, नंतर पूजा. हे भगवत प्राप्तीचं साधन कोणतं, कोणत्या वेळेला एक लक्षात घ्या. अर्धा मिनिट घेतो. किती विणे लटकलेले आहे दुकानात विक्रीसाठी, पण जो विना तुकोबाराच्या गळ्यात लटकला तो प्रभू प्राप्तीचं साधन झाला. किती चिपळा विक्रीला आहे, पण ज्या चिपळाने संत नामदेवाच्या हाताचा पुत्र झाला सुधीर महाराज. साहेब आले ना पुढे, इथं या ते लोकांना दिसलं पाहिजे, दुसरं काय नाही. तुम्हाला त्याच्यात मोठेपणा नाही, आम्हाला आहे. इथं भाऊसाहेबाच्या शेजारी बसा. तरी म्हटलं आत्ता दिसले ना, आत्ताच कुठे गेले. हा बसा आता, बसा आता. काय पहा तुम्हाला म्हटलं ना 20 मिनिट राहिले का नाही, आता 20 मिनिट राहिले 10ला. बरोबर झालं, आपलं झालं, त्यांना माहित नाही मी सांगून आलो. जरूर धन्यवाद. ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजू म्हणा. तब्येत बरी नाही, पण मी म्हटलं शेवटी या 15-20 मिनिट. आता सगळे बरोबर करू आपण. इथपर्यंत आलो. दिक याली कुऱ्हाडीचा दांडा. त्या आईचं काय होतं, तुका म्हणे जाय. गंगाधरराव या पुढं, आता नका टेन्शन घेऊ, बरोबर करतो मी. तुका म्हणे जाय, नरका अभक्ताची माय. पुत्र नाहीच, मग काय. प्रमाण पाठ आहे तुम्हाला सुधीर भाऊ. बेकोडे हरकली अंड, पुत्र झाला म्हणे रांड. तो झाला भांड आहे, त्याच्यात सर्व बसवायचं आहे बरं का सुधीरजी, सर्व बसव. एकदा सर्वांनी हात वर करा, ते कल्याणकर साहेबासाठी. एका तालात हे हात कशासाठी, की पांडुरंगाकडे प्रार्थना. पांडुरंगा आमच्या साहेबाला सुखाचं ठेवा. हात वर एका तालात बरं का. दोन्ही काम होते. मी हार घेतो, तिकडे चाल म्हणा, दोन्ही काम. या बरोबर. धन्य महाराज जन्मले संसार, धन्य महाराज जन्मले संसार, धन्य महाराज जन्मले
गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली बरं का. अभक्त जन्माला आला तर 42 नरकाला घालतो, बुडती 42. पण नामधारक जन्माला आला तर आईच्या पाठीमागच्या 7 पिढ्या, बापाच्या पाठीमागच्या 7 पिढ्या आणि याच्या पुढच्या 7 यानंतर नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी संतोषरावजी भारसावडे सहसंपर्क प्रमुख शिवसेना नांदेड यांना अशी विनंती करतो व तसेच तालुका प्रमुख धनुभाऊ पावडे या दोघांनाही विनंती करतो की नांदेड दक्षिणचे आमदार सन्माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करावा. या प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी यानंतर प्रवीण पाटील चिखलीकर साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी जिल्हाप्रमुख सन्माननीय नारायणरावजी कदम यांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण पाटील चिखलीकर साहेबांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करावा. नारायण पाटील कदम यांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांचा सत्कार करावा. यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय उमेश भाऊ मुंडे यांचा सत्कार मी संतोषजी भारसावडे यांना विनंती करतो की उमेश भाऊ मुंडे जिल्हा प्रमुख शिवसेना यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करावा. मोठा हार घ्या. यानंतर ज्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके नांदेड उत्तरचे भाग्यविधाता आमदार सन्माननीय बालाजी देवदासराव कल्याणकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि या कीर्तन सोहळ्याचे आयोजक सन्माननीय जिल्हा प्रमुख गंगाधररावजी बडोरे आणि संतोषजी भारसावडे यांना अशी विनंती करतो की सत्कार मूर्ती ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उद्या आहे, ज्यांचा वाढदिवस उद्या आहे, पण तत्पूर्वी पूर्व संध्येला आपण पांडुरंगाच्या चरणी सन्माननीय आमदार साहेबांना दीर्घायुष्य लाभो यासाठी पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक यांच्या कीर्तन सोहळ्याने त्यांची वाढदिवसाचं पूर्व संध्येला आपण पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करतो पुंड
पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर आपल्या सर्वांना या वर्षाची शेवटची रसाळी खायला भेटणार आहे. सर्वांना विनंती आहे, रसाळीचं जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी संयोजकातर्फे आणि आयोजकातर्फे आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे. भोजन केल्याशिवाय कुणीही जाऊ नये. रसाळीचं भोजन असल्यामुळे थोडं लवकर गेले होते तिकडं. महाराजांची आज्ञा येईल त्यावेळेसच आपण उठायचं आहे. यानंतर साहेबाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त होणार आहे. तत्पूर्वी सन्माननीय आमदार ठीक नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. हॅलो 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 हॅलो. ज्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हा जो कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ज्यांच्या वाणीतून आपण सर्वांनी या ठिकाणी कीर्तन ऐकलेलं आहे, असे हरिभक्त पारायण रामरावजी महाराज ढोक या कार्यक्रमाला आवर्जून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे, असे नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व, लोहा कंधार विधानसभेचा धान्यवाग आमचे मामाश्री माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, मंचावर उपस्थित ज्यांचा आपण वाढदिवस उद्या साजरा करणार आहोत, असे आमचे दाजी बालाजीरावजी कल्याणकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. मला आधीच सांगितलं थोडक्यात बोला, त्यामुळे मी काही जास्त वेळ बोलणार नाही. महाराजांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला कीर्तन ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, असे सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. बालाजीरावांचा वाढदिवस उद्या मोठ्या थाटामाटामध्ये आपण साजरा करणार आहोत आणि आज सुद्धा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या कीर्तनानं आपण सुरुवात केलेली आहे. या निमित्तानं बडुरे साहेब, तुमचं आणि तुमच्या सर्व टीमचं मनापासून मी कौतुक करतो, तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो. बालाजीराव कल्याणकरांचा वाढदिवस आपण नेहमी साजरा करतो आणि यावर्षी सुद्धा आपण मोठ्या थाटामाटामध्ये वाढदिवस साजरा करत आहोत. बालाजीराव कल्याणकर साहेबांबद्दल बोलायचं म्हणजे एक सर्वसामान्यातला माणूस, कष्ट करणारा माणूस. नांदेड उत्तर विधानसभेमध्ये अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. नांदेड उत्तरचा विकास त्यांच्या माध्यमातून अतिशय वेगवान या ठिकाणी झालेला आहे आणि आज त्यांचा वाढदिवस दुसऱ्यांदा आमदार ते झाल्यानंतर अतिशय आनंदामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करत आहोत. यासाठी बालाजीरावांच्यासाठी आपण सर्वांनी एक वेळेस टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. बालाजीराव, मी काही जास्त वेळ बोलणार नाही, कारण आपण कुटुंबातले माणसं आहोत. तुमच्या हातून अशीच या मतदारसंघाची सेवा होत जावी, या मतदारसंघाचा विकास होत जावा, अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो. आणि उद्याच्या वाढदिवसाच्या आजच तुम्हाला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, नांदेड दक्षिण मतदारसंघाकडून मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी सन्माननीय आमदार
पाटील चिखलीकर साहेब तुम्ही बोलता. बर, यानंतर आपल्या नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बालाजीरावजी कल्याणकर साहेबांना विनंती करते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज या ठिकाणी कीर्तनाचा माझ्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने कीर्तनाचे कीर्तनकार आमचे माझे गुरु हबप रामराव महाराज ढोक महाराज, तसेच आमचे सगळ्याचे श्री श्री 1008 महंत जीवनदास महाराज बाबाजी आमचे गुरु, तसेच आमचे या भागाचे नांदेड जिल्ह्याचे हबप महाराज भाऊसाहेब महाराज पावडे गुरु, तसेच काकांडीकर महाराज आणि सर्व कीर्तनकार, सर्व आलेले महाराज आणि या उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी आणि सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ मंडळी, मित्रमंडळी, सर्वांना जय महाराज करतो आणि सांगू इच्छितो की कीर्तनचा कार्यक्रम माझ्या नगरसेवकापासून महाराज घेतो. मी तुम्हाला सांगितलं घरी मी दुसरा कोणताच कार्यक्रम घेत नाही कीर्तन शो वाढदिवसाला. त्याच्यामुळं आजचे आयोजक कीर्तनकाराचे आमचे जिल्हा प्रमुख, तसेच संपर्क प्रमुख आमचे संतोष भारसावडे, गंगाधर बडुरे, सर्व त्यांची टीम हा कार्यक्रम त्यांच्या माझ्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केला. त्या निमित्ताने मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आज कार्यक्रमाला कीर्तनाला उपस्थित झाले होते तुमचं सगळ्याचं मी आभार मानतो, स्वागत करतो. सांगू इच्छितो की मी एक या भागाचा नगरसेवक होतो आणि आज या भागाचा आमदार आहे. 2 वर्ष 2 टर्म मी सेवा केली या भागाची, तरोडा भागाची, आणि या सर्व नांदेड जनतेने मला आमदार केलं. आज माझी दुसरी टर्म आहे. मला तुमच्यासारखे लोक लाभले, मी खरंच मी भाग्यवान आहे, मी नशीबवान आहे. माझा परिवार, माझे आई वडील माझ्या पाठीशी राहिलं खंबीर, आणि कल्याणकर परिवार माझ्या पाठीशी राहिला आणि जनता माझ्या पाठीशी राहिली. मी खरंच मी तुमच्या सगळ्याचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या भागाच्या अडचणी समस्या सोडण्यासाठी मी तत्पर 24 तास काम केलं. ध्यान नाही, मन नाही, तन नाही, काही नाही, फक्त काम, येऊन जाऊन काम. मी टायमाला माझा परिवार सुद्धा बघला नाही, कारण जनता माझी परिवार आहे, मी हे समजून काम केलेलं आहे. म्हणून मला जनतेनं मला 2 टर्म आमदार केलं. या मी परिवाराचं मी कधी ऋण विसरणार नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी या भागाचा नांदेड उत्तर मतदारसंघातला 5 वर्षामध्ये जे कायापालट केला, आज आपल्याला त्या नांदेड उत्तरचा विकास दिसत आहे. चांगले चांगले प्रोजेक्ट आणले, आपण दवाखान्यासारखे आणले, जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडला. जसे आवश्यकता आहे, लोकांचे लग्न होत नव्हते, सोडीकी होत नव्हत्या, लोक लग्न मोडत होते, तेव्हा इनामी जमिनीचा प्रश्न सोडला. म्हणजे या भागाच्या जवळपास अडचणी समस्या मी सोडण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, एखादी अडचण समस्या सोडण्याचा राहिला असेल मी त्याची माफी मागतो. आणि या भागाचा मी जोपर्यंत बालाजी कल्याणकर आहे तोपर्यंत मी तुमची सेवा करत राहील. या निमित्ताने सांगतो, जास्त वेळ न घेता, कारण बराच वेळ झालेला आहे, मी 100% गुरुच्या समोर सांगतो, जोपर्यंत मी तुमची सेवा करत राहील तुमचा 100% माझ्या पाठीशी आशीर्वाद राहील. हे मला माहीत आहे, कारण मी एक काम करणारा साधारण कार्यकर्ता आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला याची जाण आहे, लोकांची काम करायची जाण आहे. मी सर्व काय केलेलं आहे, शेती केलेलं आहे, धंदा केलेला आहे, गुरुला सांगितलं, आणि आज आमदार आहे या भागाचा. मला अभिमान आहे, मी या जनतेची सेवा करतो आणि अशीच सेवा 24 तास करत राहील. या निमित्ताने सांगतो, सगळ्याचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आज कार्यक्रम आयोजित केला त्या टीमचे सुद्धा आभार मानतो. असा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात आणि कुठं जास्त हे करता, जाहिरात न करता
साधा सोपा कार्यक्रम दरवर्षी या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केले जातं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी. त्या निमित्ताने मी त्यांच्या पाठीशी राहील हे 100% सांगतो. या निमित्ताने सांगून माझ्या सगळ्याचं मी परिवाराचं या नांदेड उत्तर मतदारसंघ परिवाराचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर लोहा कंधार विधानसभेचे सन्माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांना विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज ज्यांची 300वी जयंती आपण साजरी करतो तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो. आज ज्यांच्या कीर्तनाचा आपण लाभ घेतला आणि माझ्या 3 पिढ्यापासून आमच्या परिवाराचे मार्गदर्शक असलेले आदरणीय हवप रामरावजी डोकमारा, महंत जीवनदासजी महाराज, माझ्या वडिलाचे सहकारी हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज पावडीवाडीकर, बाबू महाराज काकांडीकर, मंचावर उपस्थित सर्व संत महंत मंडळी, महाराजांच्या सोबत आलेले गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, वेणेकरी आणि ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करतोय. खरं तर आज अभिमानाची गोष्ट आहे की ज्यांची पुण्यतिथी साजरी करतो त्यांचं स्मारक नांदेडमध्ये व्हावं यासाठी प्रयत्न करणारे आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या अतिशय जवळच्या गोटातले या भागाचे आमदार बालाजीराव कल्याणकर, त्यांना खंबीर साथ देणाऱ्या संध्याताई, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदरावजी बोंडारकर. आता सगळ्या मान्यवरांची नावं घेतली तर वेळ जाईल आणि तुम्हाला तिकडून सूचना आहे की थोडक्यात बोला. त्याच्यामुळं सर्व मान्यवर ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं, गंगाधरराव बडोरे आणि त्यांचे सर्व सहकारी, 2 दिवसाला ज्यांचा वाढदिवस आहे ते उमेश मुंडे, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, खरं तर अतिशय सामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता म्हणजे बालाजीराव कल्याणकर. पण जे 50 वर्षात कोणालाही जमलं नाही ते करून दाखवणारे बालाजी कल्याणकर. बालाजीराव कल्याणकर जर या भागाचे आमदार झाले नसते तर या भागाचा विकास कधीच झाला नसता. म्हणून बालाजीराव कल्याणकर सारख्या योग्य कार्यकर्त्याची निवड आपण सर्वांनी केली. त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. बालाजीरावच्या संदर्भात खूप काही बोलायचं होते परंतु वेळेचा अभाव आणि खरं तर तुम्ही आमचं काही ऐकलं नसतं. पण महाराजांनी सूचना केली की मी उठा म्हणजेपर्यंत उठायचं नाही. ही जी आपल्याला शिकवण दिली त्याचाही मी आदर करतो आणि माझं थोडक्यात मनोगत संपवण्याचा प्रयत्न करतो. पण एक गोष्ट सांगतो की बालाजीराव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक नांदेडमध्ये झालं पाहिजे ही तुमची संकल्पना, तुम्ही पाठपुरावा केला. आज कोणी काही म्हणत असेल केवळ आणि केवळ बालाजीराव कल्याणकरांमुळं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक नांदेडमध्ये होणार आहे. पण तुम्हाला एक दुसरी सूचना आहे, तुम्ही जेव्हा या स्मारकाचं उद्घाटन कराल तेव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजाला बोलवा. परवा नांदेडला कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं
आणि वसंतराव नाईक साहेबाच्या परिवारातल्या कोणालाच निमंत्रण नाही. 12 वर्ष वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री, त्यानंतर सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री, मनोहरराव नाईक साहेब मंत्री, आज इंद्रनील नाईक मंत्री, परंतु दुर्दैवाने त्या कुटुंबातल्या कोणालाही निमंत्रण दिलं गेलं नाही. अशी चूक तुम्ही करू नका, अशा पद्धतीची सूचना या निमित्तानं माझी राहणार आहे. बालाजीरावच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या वतीनं तुम्ही मला एकदा लोकसभेत पाठवलं, त्याच्यामुळे जिल्ह्याचा माजी खासदार म्हणून, नांदेड लोहा कंधारचा आमदार म्हणून, आणि मी नवीन गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कारण महाराज माझ्यासाठी पक्ष काही शिल्लक नाही, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी मनापासून अभिष्टचिंतन करतो. महाराजांनी माझ्याबद्दल भावना व्यक्त करताना काही गोष्टी बोलल्या, मी येत होतो, पण माझ्या अगोदर कुठं बालाजीराव मंत्री होतात की. आणि आजच्या ह्या चांगल्या दिवशी तुम्हाला त्याच्याही निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.